नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सोहृन मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेषबंधुषु। साधुष्वपीच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते। जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्तीसी ठावो। जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 9 क्रमांकाच्या श्लोकाचा आपण विचार करत आहोत। आपण मानवी जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या स्वभावाने संपन्न असणारे व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेटत असतात। त्यामध्ये प्रामुख्याने 9 प्रकार करता येतात। प्रत्युपकाराची अपेक्षा न करता उपकार करणारा, आपल्यावर स्नेहबंधनाने प्रेम करणारा, अपकार नसतानाही अपकार करणारा, कोणत्याही पक्षाची बाजू न घेणारा किंवा 2 पक्षाचं समान हित करणारा, अपकार केला तरच अपकार करतो किंवा नातेसंबंधाने प्रेम करतो। हे झाले 7 प्रकार। या सर्वांचं एक वचन आहे, सृहन मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेषबंधुषु। यापैकी 2 प्रकार मात्र विशेष आहे। शास्त्रविधीनुसार ज्याचं आचरण जीवन संपन्न आहे त्यांना साधू असं म्हणतात, आणि शास्त्राच्या निषेधाच्यानुसार म्हणजे शास्त्रविधीचं पालन न करता निषिद्ध कर्मामध्ये जो आसक्त आहे त्यालाच पापी असं म्हणतात। असाही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेटू शकतो। आणि मग हे सगळ्या प्रकारचे लोक आपल्या लोकव्यवहारामध्ये आल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला आपल्या मनाची प्रसन्नता टिकवून ठेवता येत नाही किंवा आपल्या मानसिक वृत्तीवर आपल्याला स्थिर राहता येत नाही। अशा प्रसंगाला बऱ्याचदा असं घडतं आपल्याला, ज्या काळामध्ये सकाळी आपण जागे झालेलो असतो, देवपूजा झालेली आहे, साधना केलेली असते, नित्यनेम उरकलेला असतो, स्वाध्याय संपन्न झाला की मनुष्य आनंदी राहतो। आळंदीमध्ये तसाही आनंदी राहतोच, तो आनंदी असतो। पण जेव्हा तो आपल्या धर्मशाळेच्या घराच्या बाहेर पडतो आणि व्यवहारामध्ये वागत असताना साधा भाजीपाला जरी घ्यायला गेला तो, तरी त्याला अनेक प्रकारचे माणसं भेटतात। किंवा तो प्रवासामध्ये जरी निघाला तर अनेक प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्याला भेटतच असतात। हे आपलं प्रारब्ध आहे, कर्म आहे, लोकरहाटी आहे। असे अनेकविध स्वभावाने संपन्न लोक भेटल्यानंतर कसं वागावं या बाबतीमध्ये आदर्शसुद्धा महापुरुषांचाच आपल्यासमोर असावा। समबुद्धिर्विशिष्यते। हा योगी पुरुष असा आहे की तो कोणत्याही प्रकारचा व्यक्ती जरी आला तर तो काय करतो आहे आणि मी त्या संबंधाने काय करावं याचा विचारसुद्धा तो आपल्या बुद्धीवर येऊ देत नाही। असा तो समबुद्धीने राहतो सर्वांच्या विषयी। न कोणाच्या विषयी राग, न कोणाच्या विषयी द्वेष, न कोणाच्या विषयी आसक्ती, न कोणाच्या विषयी मोह। असा तो अलिप्त, असंग, निर्विकार, स्थिर, कायम पवित्र जीवनाने राहतो। असं आपल्याला राहताही आलं पाहिजे। समबुद्धिर्विशिष्यते। सर्व ठिकाणी त्याची ब्रह्मबुद्धी आहे। म्हणजे व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती प्रतिकूल जरी आला तरी त्याही ठिकाणी तो ब्रह्मबुद्धीच पाहतो आहे। भक्त प्रल्हादांच्या बाबतीतलं उदाहरण आहे, हिरण्याक्षाचा भगवंताने वराह अवतारामध्ये वध केला। हिरण्यकश्यपूला आपल्या भावाचा सूड उगवायचा, त्याने भगवंताशी वैर केलं। आणि मग जे लोक आपल्या राज्यामध्ये देवाचं नाव घेतात त्यांना ठेवलंच नाही। मोडी येले यज्ञ, राहिले कीर्तन, ब्राह्मण पळाले दैत्याभेने। हा सगळा उन्माद त्याने माजवला। नेमकं काय करावं? पण देवाची करणी अशी आहे, जो कोणालाही नाव घेऊ देत नव्हता, नामस्मरण करणारा भक्त त्याच्या उदरी जन्माला घातला। नाम घेऊन ते देवाचे, हे बिरुद हिरण्यकश्यपूचे, त्याचे कीर्तन तुझे रुचे। नाथ महाराजांनी नारदांचं स्तवन करताना वसुदेवाच्या मुखातून हे शब्द वापरले आहे।
की देवाचं नावसुद्धा घेऊ द्यायचं नाही, हे हिरण्यकश्यपूची प्रतिज्ञा होती. पण त्याला नारदांचं कीर्तन मात्र आवडायचं. बरेच लोक गळ्यात माळी नाही घालत, पण त्यांना कीर्तन मात्र आवडतं, कीर्तन ऐकायला जातात. तसं देवाचं नाव घ्यायचं नाही. नारदांचं कीर्तन म्हणलं की किती दूरपर्यंत हिरण्यकश्यपूने जावं, कीर्तनाची आवड आहे. भक्त प्रल्हाद आपल्या उदरी जन्माला आले, अडचण झाली की नाही. राज्यामध्ये कोणाला नाव घेऊ द्यायचं नाही, आणि आपल्या घरातच आपला मुलगा नाव घेतो आहे म्हणजे आपल्या शब्दाला कलंक लागला. मग बाळाला समजावून सांगितलं, बाळा हे तुला कुठून छंद लागला हा? बरेच आईवडील असं म्हणतात बाळाला, तुला कुठून बुद्धी झाली ही आळंदीला जायची? आमच्या तो कुळामध्ये असा कोणी नव्हता. तो सकाळी उठला की हरिपाठ वाचतो, ज्ञानेश्वरी तुला वाचाविषयी वाटते. अरे आपल्या कुळात असं नव्हतं, कुठून तुला हे वेडं लागलं? हा छंद चांगला नाही. जसं हिरण्यकश्यपू सांगायचा तसे बरेच आईवडील आताही मुलाला सांगतात बघा. सोडून द्या तो विषय. ही आपल्या कुळातली परंपरा नाही, परंपरा नाही. आणि हा आपल्या लाडामुळे काही ऐकणार नाही. गुरुकुलामध्ये भरती केलं. षंड आणि अमर्क हे त्यांचे गुरु. ते आसुरी परंपरेनं असणारं शिक्षण प्रदान करायचे. आता भक्त प्रल्हादाचं काही लक्ष नाही. मधल्या सुट्टीमध्ये जो वेळ असायचा त्या कालावधीमध्ये सगळ्या मित्रांना एकत्र करायचं. गुरुबंधूच्या विषयी गुरुबंधूने किती प्रेम करावं आणि एका गुरुबंधूने दुसऱ्या गुरुबंधूचं हित कसं करावं यातला आदर्श प्रसंग म्हणजे ते भक्त प्रल्हादाचं मधल्या काळातला उपदेश आहे. सगळ्या बालकाला एकत्र करावं आणि त्यांना सांगावं, कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह. कुमार अवस्थेमध्ये या भागवत धर्माचं पालन करावं, कारण सांगता येणार नाही कुणाचा मृत्यू कुणाला कधी प्राप्त होईल. भगवंताचं नाम संकीर्तन करायचं. आणि मग आल्यानंतर आता शिक्षण पूर्ण झालं. वडिलांनी विचारलं, बाळा गुरुकुलामध्ये तू काय काय शिकला? त्यांनी सांगितलं, मी भरपूर शिकलो, पण त्यातल्या त्यात तुला जे चांगलं वाटतं ते मला सांग. त्यांनी सांगितलं, सांगू का? मला एकच चांगलं वाटतं, चांगले नाम गोमटे रूप. देवाचं नाम चांगलं आहे आणि भगवंताचं रूप चांगलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा प्रकारची भक्तीच मला चांगली वाटते आहे. घरातही सुधारणा नाही, गुरुकुलातही सुधारणा नाही, असा मुलगा ठेवून करायचा काय? हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाचा वध करण्याकरता अनेक प्रयोग केले आणि त्या सगळ्या प्रयोगामध्ये सगळे माणसं भेटली, सगळ्या प्रकारचे. पण जेव्हा शस्त्र आपल्यासमोर आलं त्या शस्त्रामध्ये सुद्धा भगवत दर्शन करावं. विषारी सर्पांच्या समूहामध्ये राहत असताना हाही माझ्या भगवंताचा अवतारच आहे. कड्यावरून लुटून दिलं काय आणि जमिनीवरही आपण उंच भागामध्ये पडलो काय, तरी सगळीकडे भगवंताची व्याप्ती, समबुद्धी विशिष्यते. आणि असा जो व्यक्ती असतो की नाही त्याचं रक्षण साक्षात परमात्म्याला करावं लागतं. कोणत्याही प्रकारचा दोष त्याला लागत नाही. त्याचं ज्ञान फार श्रेष्ठ आहे. समबुद्धी, बुद्धी शब्दाचा अर्थ होतो ज्ञान आणि सम म्हणजे ब्रह्म. ब्रह्मस्वरूपाला विषय करणारं त्याचं ज्ञान आहे. सामान्य पुरुष आकाराला विषय करतो आणि महात्मा आकारामध्ये लपलेल्या निराकार तत्वाला पाहतो. म्हणजे सामान्य आपल्यासारखा व्यक्ती विषयाला पाहतो. महात्मा विषयाला पाहत असतानासुद्धा त्याच्या अंतकरणाची वृत्ती विषयाला विषय न करता विषयोपहित चैतन्याला विषय करते, अर्थात जाणते. म्हणजे आपण पाहत असताना अलंकारालाच पाहतो आणि सुवर्णकार मात्र त्यातल्या सोन्याला पाहतो. तसा आपण जगाला पाहतो आणि महात्मा जगतातल्या जगदिशाला पाहतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ज्ञानोबाला म्हणता, ऐसेनी प्रतिते हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे, तोची समबुद्धी हे अनारिशे नव्हे जाणे. अशा प्रतितीने त्याला हा भाव सापडतो. असा अनुभव ज्याच्याजवळ असतो, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असे. हे भाषा आहे बोलण्याची.
देव तया जवळी असे म्हणजे जवळ आहे, तो देवापासून थोडाशा अंतरावर आहे असा अर्थ नाही. देव तया इतक्या जवळी असे की तो साक्षात देव असे. ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती, ब्रह्मस्वरूपाला जाणणारा ब्रह्मवेत्ता होत नाही, ब्रह्मच होतो. कारण ब्रह्मवेत्ता मानला तर ब्रह्माला जाणणारा वेगळा राहील आणि जाणण्याची ज्ञेय वस्तूसुद्धा वेगळी राहील. तसा तो नाही, तो ब्रह्मस्वरूपाला जाणणारा ब्रह्मच आहे. हरी म्हणे पंडसुता तोची ब्रह्म, तोची समबुद्धी. आणि या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अन्यथा नाही, शंका घेण्याचं काही कारण नाही. आता या 1 क्रमांकाच्या ओवीपर्यंत समबुद्धीर्विशिष्यते या श्लोकाचं सगळं भावचिंतन संपलेलं आहे. आता पुढे येणाऱ्या 3 ओव्यामध्ये ज्ञानोबारांची अलौकिक असणारी प्रतिभाशक्ती आहे आणि त्या अलौकिक प्रतिभाशक्तीने ज्ञानोबाराय त्या महात्म्यांचं वर्णन करतात. त्यांच्या नावाचं महत्त्व, दर्शनाचं समाधान, संगतीचा लाभ, त्यांच्या बोलण्यातलं सामर्थ्य, त्यांच्या दृष्टीचा प्रभाव, त्यांची असणारी क्रीडा, त्यांचं स्मरण झाल्यानंतर मिळणारा महालाभ, या सगळ्यांचा ज्ञानोबाराय क्रमाक्रमाने आपल्यासमोर परामर्श किंवा विचार ठेवतात. जयाचे नाव तीर्थरावो, काल आपण विचार केला या महात्म्याला आपण तीर्थरावो असं नाव देऊ शकतो. म्हणजे सगळ्या तीर्थांचा तो राजा आहे असं त्यांना आपण म्हणू शकतो. किंवा त्या महात्म्याचं नाव एवढं मोठं पुण्य प्रदान करतं की तीर्थामध्ये स्नान केल्यानंतरही जो भाव आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही तो त्यांच्या नामस्मरणाने प्राप्त होऊ शकतो. एक फार गोड विचार आला आहे. प्रमाण कुठलाही माझ्या लक्षात नाही, पण 2 प्रकारचे श्लोक आपल्यासमोर आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा किंवा विश्वंभरा पुण्यवतीच तेन, असं पाठभेद सापडला बरं. वसुंधरा म्हणजे सगळ्या रत्नांना धारण करणारी आणि विश्वंभरा म्हणजे सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारी, असे पण पाठभेद त्यामध्ये येतात. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनं परे ब्रह्मणी यस्य चेताः. ज्याचं चित्त परब्रह्माच्या ठिकाणी एक क्षणभर जरी स्थिर झालं तरी त्याचं कुल पवित्र आहे, त्याला जन्म देणारी आई कृतार्थ आहे आणि वसुंधरा किंवा पृथ्वी त्याच्या पदस्पर्शामुळे पुण्यवती आहे. हा झाला त्या 1 श्लोकाचा भाव. ज्याचं ब्रह्मविचारण करत असताना एक क्षण मन परब्रह्मा स्वरूपाला विषय करतं, त्याचं महात्म्य सांगत असताना श्लोक असा आला बघा बरं. ब्रह्मस्वरूपाशी एक क्षणभर जरी आपलं मन एकाग्रतेला प्राप्त झालं, यस्य ब्रह्मविचारणे क्षणवपी स्थैर्यं मन प्राप्नुयात. ब्रह्मविचारण करत असताना एक क्षणभर जरी आपलं मन ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर झालं तर त्याने जगातल्या सगळ्या तीर्थामध्ये स्नान केलेलं आहे. स्नातम तेन सर्व तीर्थ सलिले, सगळ्या तीर्थाच्या पाण्यात त्याने स्नान केलं. तीर्थाला जायची त्याला गरज नाही. ब्रह्मविचारण करत असताना फक्त क्षणभर त्याला हा भाव प्राप्त झाला की मी ब्रह्म आहे. एवढी त्याची अंतकरणाचे संशय विपर्यरहित जरी वृत्ती निर्माण झाली तरी त्याने जगातल्या सगळ्या तीर्थामध्ये स्नान केलं. सर्वाच दत्तावनीही, सगळ्या प्रकारच्या पृथ्वीचं त्याने एकट्याने दान केलं. यज्ञानांच सहस्रमिष्टमखिला देवाश्च संपूजिताः, सगळ्या प्रकारचे हजारो यज्ञ त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुष्ठानात आणले. सगळ्या देवतांची त्याने षोडोपचारी पूजा केली. संसाराचे समुद्रता स्वपितरस त्रैलोक्यपूज्योप्यसो, संसारातून चांगल्या प्रकारे आपल्या स्वतःच्या पितरांचा त्याने उद्धार केला. जे आपण म्हणतो की नाही आपल्या पितरावर पितरांचं आपल्या ऋण आहे आणि पितृदोष निवारण करण्यासाठी आपण बाकीचे कर्म करतो की नाही, पण जो व्यक्ती ब्रह्मस्वरूपाचा विचार करतो त्याच्या त्या विचाराने संसार सागरात निमग्न होणारे सगळ्या प्रकारे त्याचा पितरांचा उद्धार त्याच्यामुळे होतो आहे आणि सगळ्या त्रैलोक्याला तो पूजनीय होतो. पण कोण? यस्य ब्रह्मविचारणे क्षणमपी
स्थैर्यं मनः प्राप्नुयात. ब्रह्मविचारण करत असताना ज्याचं मन एक क्षणभर जरी स्वरूपामध्ये स्थित झालं की त्याला एवढ्या प्रकारचा मोठा लाभ प्राप्त होतो, असा विचार त्या श्लोकामध्ये आला आहे. मग ब्रह्मस्वरूपामध्ये विचारण करणाऱ्याला जर एवढा मोठा लाभ प्राप्त होतो, तर जो साक्षात ब्रह्म आहे त्याचा गौरव काय वर्णन करावा. जयाचे नाव तीर्थ रावो, सगळ्या तीर्थांचा तो राजा आहे असंही त्याला नाव देता येईल. किंवा ज्याचं नामस्मरण केलं तर तीर्थाच्या स्नानातून जे पुण्य मिळणार नाही ते त्याच्या नामस्मरणाने सहज प्राप्त होऊ शकतं, असा दुसराही अर्थ आपल्याला घेता येईल. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. किंवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, ही जी 14 अक्षर आहे की नाही, या 14 अक्षरांचं नाथ महाराजांनी वर्णन केलं आहे. ऐसी ही 14 अक्षरे जो ऐके का कर्ण विवरे. जो ऐकतो किंवा ज्याच्या कानामध्ये ही 14 अक्षरं प्रविष्ट होतात, साक्षात ज्ञानोबा त्याला भेटतात साक्षात. ऐसी ही 14 अक्षरे जो का ऐके कर्ण विवरे, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. एक पद आठवत नाही बघा त्यातलं, पण या नावाचं हे महत्त्व आहे. जयाचे नाव तीर्थ रावो, हे त्यांच्या नामस्मरणाचं महत्त्व आहे. म्हणून आपण विचार सांगतो आहे कधीतरी, पंढरपुरातले एक महात्मे, त्यांचं बहुतेक प्रल्हाद महाराज बडवे असं काहीतरी नाव असेल, देवाचे ते पुजारी. आणि एकदा देवाचं मंदिर बंद केल्यानंतर त्यांना सायंकाळी रात्री म्हणजे शेज आरती झाल्यानंतर पायामध्ये चाळ बांधलेले आहे आणि त्या चाळाचा आवाज येतो आणि कुणीतरी मंदिरामध्ये नामस्मरण करत आहे. जेव्हा त्याने आत येऊन पाहिलं तर साक्षात परमात्मा ज्ञानोबा तुकाराम हे नामस्मरण देवाने करावं. जयाचे नाव तीर्थ रावो, असं त्यांचंही नामस्मरण आहे. दर्शने प्रशस्तीशी ठावो. प्रशस्ती शब्दाचा अर्थ होतो समाधान. महापुरुषांचं दर्शन जरी झालं तरी आपल्याला समाधान प्राप्त होतं किंवा पूजनीयता प्राप्त होते. आपण कितीही प्रवास करून थकून या, पण ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीचा स्पर्श झाला की भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंदो. किंवा गुरुवारी मारुती बाबांच्या खोलीमध्ये जायचं. व्यक्ती खाली रस्त्यावर किती अशांत असेल आणि बाबांच्या खोलीमध्ये जाऊन दर्शन घेतलं, शांत होऊन जातो. महापुरुषांचं अवलोकन जरी आपण दृष्टीनं केलं, ज्ञानोबारांनी म्हटले बघा, भगवंताच्या मुखातला शब्द आहे, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. किंवा ते कुबेराचे पुत्र आहे ना, ते प्रार्थना करत असताना असं म्हणता, वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम हस्तौच कर्मसु मनस्तव पादयोर्णः स्मृत्याश्रम निवास जगत प्रणामी दृष्टीसताम दर्शनेस्तु भवत्तनूनाम. मला यातलं एक पद घ्यायचं आहे की ते कुबेराचे पुत्र प्रार्थना करता की आमची दृष्टी जावी कुठं, दृष्टीसताम दर्शनेस्तु भवत्तनूनाम. देवा, जे साक्षात तुमचे विग्रह आहे अशा महापुरुषांच्या दर्शनाला आमच्या दृष्टीने कायम प्रयत्न करावा. तर त्या श्लोकाचाच भाव हा आहे, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे. ज्यांचं दर्शन झाल्याबरोबर आपल्याला काहीच न करता अंतकरणामध्ये समाधान प्राप्त होत असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे की समोरचा व्यक्ती हा महात्मा आहे. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. दर्शन झाल्याबरोबर ते कळतं आपल्याला, पण तेवढं अंतकरण संवेदनशील असावं लागतं बरं. त्या अंतकरणाला तेवढी जाणीव पण असावी लागते. दर्शन झाल्याबरोबर ते कळतं. भागवतामध्ये विचार आला, नारदजी थोडे नाराज होते. सगळ्या भारतभूमीचं त्यांनी परिभ्रमण केलं. वृंदावनामध्ये आल्यानंतर त्यांना एक विचित्र चित्र दिसलं. 2 वृद्ध बालक आहेत. आता वृद्ध बालक म्हणावं तरी कसं, पण त्यातला भाग वेगळा आहे. भक्तिमती माता आहे
तिच्या उदरी जन्माला आलेले ज्ञान आणि वैराग्य बालक आहे, पण उपेक्षा झाल्यामुळे वार्धक्याला प्राप्त झाले, म्हणून त्यांना 2 वृद्ध बालक असं म्हटलं आहे. व्यवहारामध्ये आई वृद्धा असते आणि बालक तरुण असतात, पण वृंदावनामध्ये भक्ती तरुणतेला तरुणी झाली आणि बालक ज्ञान वैराग्य मात्र वार्धक्याला प्राप्त झाले. आणि तिच्या पुण्याईने तिला नारदांचं दर्शन झालं. नारदजी पुढं चालू लागले तेव्हा भक्तिमती माताच्या त्या मुखातून शब्द आले, भो भो साधोक्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथागहरम परम. संबोधन वापरलंय, भो भो साधो, अहो साधू महापुरुष, क्षणम तिष्ठ, आपण एक क्षणभर थांबा, मच्चिंतामपि नाशय, माझ्या चिंतेला नष्ट करा. का बरं? दर्शनम तव लोकस्य, तुमच्यासारख्याचं दर्शन झालं तर ते सर्वथा अगहरम, अग म्हणजे पाप, कितीही मोठं पाप जरी असेल तर साधूंच्या दर्शनामध्ये सुद्धा त्या पापातून निष्कृती, पापातून सुटका होते. पण साधूंचं दर्शन वाया जात नाही. एक आंधळा व्यक्ती दररोज देवाच्या दर्शनाला जायचा, दररोज. ते काही आंधळे माणसं धाडशी खूप असतात, बाकीचे लोक रांगेत दर्शन करायचे आणि हा मात्र सर्वांना मागे सारून पुढं जायचा. एका व्यक्तीला रावलं नाही, त्याने सांगितलं, तू तर आंधळाच आहे, काय करणार आहे दर्शनाला जाऊन? तो दिसतो का देव? कशाला एवढी धडपड करतो आहे, धावपळ करतो, विनाकारण कोणाच्या पायावर पाय देतो. काही माणसं पाहत नाही बघा दर्शन बारी ते, त्यांना घेणं देणं नसतं. आपण दर्शनाला आलो, इतकी घाई करतात दर्शनाला आणि बाहेर आलं का निवांत गप्पा मारतात. दर्शनात समाधान नाही दर्शनाचं. याच्या पुढं जा, त्याला मागं टाक, दमदाटीच कर, अधिकारच गाजव. ज्ञानोबारांच्या समोर अधिकार गाजवला नाही पाहिजे. म्हणून तर आपल्याकडे पहिल्यांदा साष्टांग नमस्कार आहे, नम्रता येण्यासाठी. अहंकार घ्यायला पाहिजे. करते काही लोक घाई, सर्वांच्या पायाला तुडून जातो म्हणे, दिसतो का तुला देव? त्या आंधळ्या पुरुषाने नम्रतेनं उत्तर दिलं, मी आंधळा आहे, माझं प्रारब्ध आहे, मला देव दिसत नाही, पण तरीसुद्धा मी दररोज दर्शनाला काय येतो? देवाला तर दिसतंय ना की मी आलेलो आहे म्हणून. पण देवाची दृष्टी माझ्यावर पडावी याकरता माझी धावपळ आहे. दर्शन करत असताना हा भाव असावा की ज्ञानोबाऱ्यांची एक का होईना दृष्टी आपल्यावर पडावी. ज्ञानोबाऱ्यांची एक जर दृष्टी आपल्यावर पडली तर हा दिठी वाजयावरी झळके, की हा पद्म करू माता पारुखे, तो जीवची परितुके महेशेशी, तो अगदी ईश्वराच्या बरोबरी करू शकतो. दर्शनाने प्रशस्ती म्हणजे पूज्यता किंवा प्रशस्ती म्हणजे समाधान. महात्म्यांचं दर्शन जरी झालं तरी समाधानाचं ती ठिकाण आहे, ठिकाण. जुने काही मंडळी सांगतात, चरित्रामध्ये काही उदाहरणं आलेले आहे. असं म्हणायचे व एखाद्या व्यक्तीने वारी केली, गावाकडचे लोक त्यांना विचारायचे, तुम्ही वारी करून आले? म्हणे हो वारी केली. जोग महाराजांना पाहिलं का? म्हण नाही. वारी पूर्ण नाही, मग तुमची वारी अपूर्ण राहिली. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. काही महापुरुषांचं अवलोकन केलं, आजही समाधी सोहळ्याच्या गर्दीमध्ये जर आपलं दर्शन नाही झालं, असे कितीतरी लोकांची भावना की मारुती बाबांचं दर्शन झालं बस आपली वारी पूर्ण झाली. दर्शने प्रशस्तीशी ठावो, दर्शनाने समाधानाचं ठिकाण प्राप्त होतं किंवा समाधानाचं ठिकाण म्हणजेच महात्मा आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. आलं की नाही? दर्शने प्रशस्तीशी ठावो, दर्शनी समाधान आथी जैसे. दर्शनी प्रशस्तीशी ठावो, जयाचेने संगे. आणि देवाचं आणि संतांचं जे रूप आहे ना, ते सहसा डोळ्यांनी आपण पाहिलं तर ते आपल्या हृदयामध्ये राहत नाही बघा. माझं तर नाही राहत, तुमचं राहत असेल तर मला काही सांगता येणार नाही. पण भगवंताचं आपण कितीही मुखावलोकन केलं पांडुरंगाचं, असं वाटतं डोळ्यांनी ते रूप साठवावं आपल्या हृदयामध्ये. पण ते पाहत असताना दृष्टीला तृप्तीच प्राप्त होत नाही. देखेला डोळा बैसला मनी असं घडत नाही. खरं देखेला डोळा एवढं होतं, पण बैसला मनी असं घडत नाही. ज्ञानोबाऱ्यांचं मुखावलोकन किती करा, कधी कधी आपल्याला कीर्तनाची सेवा मिळते, मग आरतीला बसण्याचा योग येतो की नाही गाभाऱ्यामध्ये, असं एकटक पाहावं असं वाटतं ज्ञानोबाऱ्यांकडे.
आणि ते रूप साठवावं हृदयामध्ये. पण आपले काही संस्कार असेल गतजन्माचे, जशास तसं ते रूप आपल्या हृदयामध्ये पूर्णपणाने साठवत नाही. आणि एखादा गावाकडचं चित्र बघू द्या ना. गुरुवारी महाराज तेव्हा सांगत असतात, 60व्या वर्षी 25व्या वर्षी लग्न झालेलं असतं. जशास तसं सांगतो बघा, बिनचूक सांगतो सगळं. वराड किती होतं, वाहनं किती होते, लग्नामध्ये पदार्थ कोणता केला होता खायला, पुरला का नाही, हे सुद्धा सांगतो. काय आपले संस्कारच तसे आहे ना. पण पुण्यवान पुरुषाचं दर्शन देवाचं असेल, संतांचं असेल, हे दृष्टीने आपल्या हृदयापर्यंत स्थित झालं पाहिजे. दर्शने प्रशस्तीशी ठावो, नावाचं महत्त्व सांगितलं. जयाचे नाव तीर्थ रावो. दर्शन समाधान देणारं आहे. काहीही न करता बरं, कोणताही उपचार विषय संपादन न करता केवळ दर्शन जरी झालं, केवळ दर्शन, तरी समाधानाची प्राप्ती आहे. ते आपल्याला लक्षात येतं बघा. ज्ञानोबांच्या दर्शनाच्या अगोदरचा भाव, दर्शन झाल्यानंतरचा बदल लक्षात येतो. जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही. भ्रांत शब्दाचा भ्रमिष्ट असा एक अर्थ होतो. जी वस्तू आपली नाही त्या वस्तूला आपलं मानणं, याला भ्रम असं म्हणतात. आहे दोरी, मानतो आहे सर्प. जशी वस्तू आहे तशी न कळता अन्यथा किंवा विपरीत रूपाने कळाली की त्याला आपण व्यवहारामध्ये भ्रम म्हणतो. आणि ज्याला तो भ्रम झाला त्याला भ्रमिष्ट किंवा भ्रांत असं म्हणतो आहे. पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा देह आहे. हा पंचमहाभूतांचा परिणाम आहे. ते आपलं स्वरूप नसताना देहाला मी म्हणणं, देह अहंकार धारण करणं, हे भ्रांत पुरुषाचं लक्षण आहे. पण असा भ्रांत पुरुष जो देहाला मी म्हणतो, तो जर महात्म्यांच्या संगतीत आला तर तो देहाला मी न म्हणता तो ब्रह्मस्वरूपाला मी म्हणतो. जयाचे निसंगे ब्रह्मभाव. ब्रह्मभाव म्हणजे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती त्याला प्राप्त होते आणि देह तादात्म्य भ्रांती त्याची निघून जाते. पण याला संगती फार महत्त्वाची आहे. अध्यात्मविद्याधिगमः साधुसंगतिरेवच वासनासंपरित्यागः प्राणस्पंदनिरोधनम. मनोनाशाचे आणि वासनाक्षयाचे जीवनमुक्तीमध्ये, जीवनमुक्ती विवेकामध्ये आलेले संदर्भ आहे किंवा हा श्लोक योग वासिष्ठातला आहे. 4 प्रकारचे उपाय आहे म्हणे. अध्यात्मविद्येची प्राप्ती करून घ्या, साधूंच्या संगतीत राहा, देहवासना, शास्त्रवासना, लोकवासना या 3 वासनांचा परित्याग करा किंवा प्राणस्पंद निरोधनम, प्राणावर विजय संपादन करा. या 4 मार्गाने व्यक्ती ब्रह्मभावाला प्राप्त होऊ शकतो. या सगळ्यात प्रबल काय असेल तर साधू संगती, संतांची संगती, मनोमार्गगती. आकळावा श्रीपती येणे पंथे किंवा नाथ महाराजांचं प्रमाण आहे, साधूची संगती हरी जोडे. साधूच्या संगतीने हरीची प्राप्ती होऊ शकते. हरिप्राप्ती शिवपाय, धरावे संतांची ते पाय. ब्रह्मभाव प्राप्त होतो. ब्रह्म कशाला म्हणतात? उपनिषदातलं प्रमाण आहे. ब्रह्म कळण्याकरता अत्यंत सूक्ष्म आहे. ते कोणत्याही इंद्रियांचा विषय होत नाही. ज्ञानोबाऱ्यांची ओवी बघा, जेथं मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया की रजोगे काय होईल. एखादा गिर्यारोहक पर्वतावर चढून जायचं असेल तर त्याला एखादी कपार मिळाली पाहिजे आणि त्याला नखभर जागा जरी मिळाली तर तो नखाच्या आधाराने वर चढून जाऊ शकतो. पण ब्रह्मस्वरूप असं आहे, तिथं मनाचं सुद्धा नख लागत नाही. म्हणजे मनाचा संकल्प विकल्पसुद्धा तिथपर्यंत जात नाही. बुद्धीच्या ठिकाणी जाणण्याची शक्ती त्याचं प्रकाशन करू शकत नाही. मग जिथं मन आणि बुद्धी हात टेकवतात ते इंद्रियांना प्राप्त होईल का? कैमुत्तिक न्यायाने ते प्राप्त होणार नाही, कारण ते अतींद्रिय आहे, बुद्धीला अगम्य आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. ज्या स्वरूपाला प्राप्त न करता मनासहित वाणी माघारी फिरते, याचा अर्थ ते अत्यंत सूक्ष्म आहे, बुद्धीला कळत नाही.
आणि ते कळाल्याशिवाय आपल्या जीवनाची सफलता नाही. मग असं ब्रह्म जर शब्दाचा विषय नसेल, इंद्रियांचा विषय नसेल किंवा अत्यंत सूक्ष्म असेल, तर मग त्याला कळण्याचा, जाणण्याचा पर्याय नेमका काय आहे? तर शास्त्र एवढं दयाळू आहे, सूक्ष्म वस्तूला जाणण्यासाठी स्थूल उपाधीचा स्वीकार करतं. आणि स्थूल उपाधीचा स्वीकार याला अध्यारोप म्हणतात. आणि त्या स्थूल उपाधीचा पुन्हा निराश करणं याला अपवाद असं म्हणतात. अध्यारोप आणि अपवादाची भाषा स्वीकारून निष्प्रपंच असणाऱ्या परब्रह्माची आपल्याला ओळख करून देतात. आणि म्हणून श्रुती मातेनं त्या परब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी जगताच्या उपाधीचा स्वीकार केला आहे. आपण उदाहरण कायम पाहतो, पौर्णिमेच्या नंतर किंवा जास्त करून अमावस्याच्या नंतर, पौर्णिमेनंतरही प्रतिपदा असतेच आणि अमावस्यानंतरही प्रतिपदा असते. पण अमावस्यानंतर येणारी प्रतिपदा, तेव्हा चंद्राला फक्त एकच कला प्राप्त असते. त्या चंद्राचं ज्ञान बालकाला होण्यासाठी घरात असणारी एखादी वयोवृद्ध व्यक्ती त्या बालकाला घराच्या माडीवर घेऊन जाते आणि दूर देशामध्ये असणाऱ्या डोंगराचं ज्ञान करून देते. डोंगरावर असणारं झाड पहा, त्या झाडाचं ज्ञान करून देऊन अत्यंत लहान आकाराची फांदी डहाळी आणि त्या पानाच्या जवळ तुला एक कोर दिसते का, त्याला चंद्र म्हणतात. ज्ञान करून द्यायचं आहे चंद्राचं. पण त्या चंद्राच्या ज्ञानासाठी झाड, डोंगर या उपाधीचा स्वीकार केला आहे. तसं परब्रह्माची प्राप्ती करून देण्यासाठी जगत उपाधीचा स्वीकार केला आहे. आणि म्हणून उपनिषदामध्ये प्रमाण आलं, ब्रह्म म्हणतात कशाला? यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति, असं त्याचं ज्ञान करून दिलं आहे. ज्याच्यापासून जग निर्माण झालं, ज्याच्यावर राहतं, ज्याच्यामध्ये लयाला जातं, असं जे जगताचं कारण आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि या ब्रह्मभावाची प्राप्ती भ्रांत पुरुषाला सुद्धा होऊ शकते, फक्त महात्म्याच्या संगतीत आला पाहिजे. त्या संगतीमध्ये प्रकार दोन, एक महापुरुषाच्या विचारांची संगती आणि दुसरी महापुरुषांच्या शरीर विग्रहाच्या सहवासाची संगती. महापुरुषाच्या सहवासामध्ये जरी राहिला एखादा व्यक्ती तर त्यांच्या व्यवहारातून सुद्धा आपल्याला शिकता येतं. आणि महापुरुषांचे असणारे ग्रंथ, आता ज्ञानोबरांची संगती म्हणजे ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय आहे. जगद्गुरू तुकोबरांची संगती म्हणजे अभंगगाथेचं चिंतन आहे. नाथ महाराजांची संगती म्हणजे एकनाथ भागवतादी ग्रंथाचं चिंतन आहे. ज्या ज्या ग्रंथाचा आपण विचार करू ते ग्रंथ त्या त्या संतांचा वाङ्मयीन अवतार आहे. आणि त्या अवताराच्या सानिध्यात राहणं हा त्यांच्या संगतीचा एक लाभ किंवा प्रकार आहे. आणि ज्याला हा प्रकार प्राप्त होईल तो सुद्धा फार मोठा भाग्यवान आहे. म्हणून समाधीस्थ ज्ञानोबाराय आपल्याशी बोलण्यासाठी आपलं कदाचित नाथ महाराजांप्रमाणे पुण्य नसेल, पण ग्रंथरूपाने प्रगट असणारे ज्ञानोबाराय ग्रंथ उघडला की आपल्याबरोबर बोलू शकतात. एवढं तर मात्र पुण्य आपलं सर्वांचं नक्कीच आहे. जयाचेने संगे ब्रह्मभावो भ्रांतासई, अशी कितीतरी उदाहरणं आहे की महापुरुषांच्या संगतीमध्ये आल्यानंतर सहज भ्रमिष्ठ पुरुषाला सुद्धा ब्रह्मभावाची प्राप्ती झाली आहे. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. जयाचेने संगे ब्रह्मभावो भ्रांतासई, जो अगोदर देहाला स्वतःचं स्वरूप समजत होता तो महात्म्याच्या संगतीमध्ये आल्यानंतर ब्रह्मभावाला प्राप्त झाला. आपल्याला ते हस्तामलकांचं उदाहरण पाहता येईल. त्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतर विचारणं शंकराचार्यांनी त्यांना, कस्त्वं शिशो कश्य कुतोष गंता किन्नामती तुम कुत आगतोषी एतन्मयुक्तं वदचारभकत्वं मत्प्रीतये प्रीती विवर्धनोषी. कोण आहात तुम्ही? बालक दिसतो आहे, कुठून आला, जायचं आहे कुठं? आणि मग त्या हस्तामलकांनी या संगतीचा प्रभाव जाणून उत्तर दिलं. वास्तविक ते ब्रह्मस्वरूपच होते, पण महापुरुषांची ती लीला असते. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः न ब्रह्मचारी गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपाः
जयाचेनी संगे, थोडासा संग मिळाला की भ्रांत बाकीचे लोक त्यांना समजायचे हा बालक आहे, अडाणी आहे, अज्ञानी आहे, जडवत आहे, पण ब्रह्मभावाची प्राप्ती होते. किंवा ज्ञानोबांच्या संगतीमध्ये आल्यानंतर जड असणारा, जड अतिशय जड कोण, रेडेश्वर, इतका जड की मारुती बाबा सांगत असतात तुम्हाला परीक्षाच करायची असेल तर गाईचं वासरू घ्यायचं आणि म्हशीचा रेडा घ्यायचा, दोन्हीसुद्धा गावाच्या बाहेर 2 किलोमीटर सोडून द्यायचे. पहिल्या 10 मिनिटात गाईचं वासरू जिथं गोठ्यात दावणीला बांधतात हजर बघा, वेळेच्या अगोदर, मी तरी 10 मिनटं म्हटलो आहे, वेळेच्या अगोदर हजर. आणि म्हशीचा रेडा 2 महिने झाले पत्ताच नाही. बाबांचं वाक्य असतं ते सैर कुठेही फिरू शकतं, इतका निर्बुद्ध प्राणी आहे. पण ज्ञानोबांच्या संगती आल्यानंतर आज मंदिर आहे. जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासही. किंवा ज्ञानोबांचा फक्त पाठीचा स्पर्श प्राप्त झाला तर आज त्या खांबाचं मंदिर आहे. भिंतीला स्पर्श झाला, भिंतीचं मंदिर आहे. ज्या वटवृक्षाखाली चांगदेव महाराजांची भेट झाली तो विश्रांती वडाय साक्षी देतो आहे. जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासही. गुरुवारी मारुती बाबा आणखीन एक उदाहरण सांगत असतात. काही गावाकडच्या महिला माता भगिनी दर्शनाला येतात, भंडारा भामचंद्र घोराडेश्वर डोंगरावर गेले की माती घेऊन येतात. मग बाबांनी त्यांना विचारलं तुमच्या गावात माती नाही का, सगळे दगडच आहेत का? त्यांनी तसं नाही बाबा, ही माती विशिष्ट आहे. का? कारण या मातीला तुकोबारायांचे चरण लागलेले आहे. जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासही. जयाचेने बोले धर्म जिये, दिठी महासिद्धी तेविये, देखे स्वर्ग सुखादिये, खेळ जयाचा. जयाचेनी बोले धर्म जिये, ज्यांच्या बोलण्याने धर्म जिवंत राहतो. धर्माला जगण्यासाठी आश्रय कोण असेल तर महापुरुष आहे. ज्यांच्या वाणीतून, आता ज्ञानोबारायांच्या वाणीतून ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रगट झाला, जगद्गुरू तुकोबारायांच्या वाणीतून गाथा प्रगट झाली, हे त्यांचं बोलणंच आहे की नाही. पण बोलणं कसं आहे, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. किंवा अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं चयत, स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. जरी कोणी करीपसने तरी होवावे ऐसे बोलणे. तो महात्मा बोलतो आपले अनादित्व भेटे, अविवेकही फिटे, ऐकता रुची न विटे पियुषी जैसी. ऐकत असताना ते गोड वाटतं, आपलं अनादि स्वरूपाची प्राप्ती होते आणि अविवेकाचाही भाग निराकृत होऊन जातो. हा सगळा भाव त्यांच्या वाणीतला आहे. ज्यांच्या बोलण्याने धर्म जगतो, आणि धर्म हा जगाची प्रतिष्ठा आहे. धर्म जगला तर सुखाचा लाभ आहे. यतो धर्मस्ततो जया. किंवा ज्ञानोबारा म्हणतात बघा, दया तेथे धर्म, धर्म तेथ सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. जगातल्या सगळ्या मानवाला जर सुखाची अपेक्षा असेल तर त्याला पर्याय धर्मच आहे. जे माणसं अधर्माने वागतात आणि आम्हाला स्वर्ग मिळेल सुखाची कामना करतात, त्यांना कधीही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. बीज पेरलं आहे अहिंसेचं, आपलं हिंसेचं बीज पेरलेलं आहे, तर त्याला हिंसा लागेल का? पेरीजे नुसती हिंसा तेथं उगवेल काय अहिंसा. नवल बापा धिवसा या याज्ञिकांचा, ज्ञानोबारा याज्ञिकांचा हा परामर्श घेतात. जे माणसं हिंसा पेरतात त्याला अहिंसेचं फळ लागत नाही, तसं जे अधर्माची पेरणी करतात त्याला सुखाचं फळ लागू शकत नाही. पेरले आहे कडुलिंबाचे बीज आणि आम्रफळाची अपेक्षा करतो, कधीतरी होईल का? जशी पेरणी असेल तशीच आपल्याला फलाची लाभप्राप्ती होत असते. म्हणून धर्म हा महापुरुषांच्या शब्दाने जगतो. हा एक ओवीचा अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे, ज्यांच्या मुखातून शब्द आला की धर्माचं साक्षात असणारं महाभारतातलं स्वरूप धर्मराज आहे. जयाचेने बोले धर्म जिये, त्यांच्या बोलण्याने धर्म जगला.
वा, भागवतामध्ये चिंतन आले बरं का. गोकर्ण महाराजांनी आपल्या वडिलांना उपदेश केला आहे. धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मान सेवस्व साधू पुरुषान जही कामतृष्णाम अन्यश्च दोषगुणचिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमोह नितराम पिबत्वम. काय गोड चिंतन केलं आहे. गोकर्ण महाराज आपल्या वडिलांना उपदेश करतात भागवतामध्ये. धर्मं भजस्व, कधी कधी नाही सततम, त्यज लोक धर्मान, लौकिक धर्माचा परित्याग करा. सेवस्व साधू पुरुषान, साधू पुरुषांची सेवा करा. कामतृष्णेचा परित्याग करा. इतरांचे गुण दोष अजिबात पाहू नका. अन्यश दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमोहो नितराम पिबत्वम. सेवा कथा यांचा आनंद कायम तुम्ही प्राशन करा. त्याच्यात भाग आला आहे धर्मं भजस्व, धर्माची सेवा करा. ज्यांच्या बोलण्याने धर्म जगतो. महाभारत युद्धातला एक प्रसंग सांगतो. या ओळीचा असा अर्थ केला तर, ज्यांच्या बोलण्याने धर्म म्हणजे धर्मराज जगले असा अर्थ मला घ्यायचा आहे. घ्या वाटला तर घ्या, नाही तर काय आग्रह नाही. महाभारत युद्ध झालं म्हणजे प्रारंभ झालं. पांडवांच्या पक्षातला एकही मुख्य व्यक्ती मरण पावला नाही आणि कौरवांच्या पक्षातला एकही मुख्य वाचण्याची शक्यता नाही. दुर्योधनाने अपशब्द वापरला, पितामह तुम्ही फक्त दिसण्याकरता आमच्या पक्षात आहात, पण आतून सगळा पाठिंबा तुमचा त्यांना आहे. आता आपल्या प्रामाणिकपणावर याने शंका घेतली. क्षत्रियाचं ते रक्त आहे. संभाविता निस्तेच नजिरेचेवी, त्यांना अपमान नाही सहन झाला. आणि मग भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. आता ते भीष्म प्रतिज्ञा आहे. आपल्या गुरूंना सुद्धा माघार घ्यावं लागली, म्हणजे परशुरामांनी सुद्धा माघार घेतली. इतके भीष्माचार्यांची भीषण प्रतिज्ञा होती. ते परशुराम म्हणले, मी सांगतो तुला लग्न कर. नाही करणार. काही काही बाबतीमध्ये नाही ऐकणार तुमचं. म्हणे मी कोण आहे माहिती आहे का. म्हणे हो, माझे गुरु नाही. 21 वेळा मी पृथ्वीला निक्षत्रिय केलेला आहे. भीष्माचार्य म्हणलं केले असेल, तेव्हा हा भीष्म जन्माला आला नव्हता. आता करून दाखवा. परशुराम म्हणले माघार. गुरूंनी माघार घ्यावी असे ते भीष्म, त्यांनी प्रतिज्ञा केली. उद्या एकतर निष्पांडवी पृथ्वी करेल, नाहीतर हा भीष्म स्वतःचं असणारं शरीर त्याग करेल. झाली प्रतिज्ञा. दुर्योधनाच्या समोर केली. त्याला एवढा आनंद झाला. म्हणे भीष्माचार्य तर इच्छामरणीय आहे. जेव्हा इच्छा असेल तेव्हा हे मरू शकतात, शरीर सोडू शकतात, पण निष्पांडवी पृथ्वी करेल म्हणजे एकही पांडव राहू देणार नाही. इतका आनंद झाला त्याने. दुर्योधनाने आदल्या दिवशी रात्रीच पेड्याची ऑर्डर देऊन टाकली. म्हणजे उद्या पेढेच वाटायचे आपल्याला, कारण एकही पांडव राहणार नाही. विजय झालाच आपला. ते गुलालाची वगैरे सगळी तयारी केली त्याने. मी दुर्योधनाचं सांगतोय. पेढे वाटायचे सगळे. मग त्याने ते बॅनरही छापायला दिले होते, काय काय म्हणते काय काय नाही. सगळी तयारी केली. उद्या निष्पांडवी पृथ्वी झाल्याशिवाय राहणार नाही. गुप्तहेराच्या मार्फत बातमी कळाली नाही भगवंताला. सर्वात जास्त काळजी कोणाला लागली असेल. सर्वात जास्त काळजी भगवंतालाच लागली. पांडव तर निश्चिंत होते. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. जास्त काळजी द्रौपदीला पण सुद्धा लागली बरं. कारण आपलं पती कुंकूचं रक्षण झालं पाहिजे. सिंदूर म्हणतात की नाही, आपल्या कुंकवाचं रक्षण झालं पाहिजे. भगवंताने नेमकं विचार केला काय करावं. चतुरातो शिरोमणी. भगवंताने द्रौपदीला सांगितलं, तुझं कुंकू वाचावं अशी तुझी अपेक्षा आहे ना. म्हणे हो. मग जागरण करावं लागेल एक दिवस. जागरण म्हणजे आपल्याला सकाळी 3 वाजता जावं लागेल एका ठिकाणी. पती जर वाचत असेल तर 3 वाजता काय, मी आता यायला तयार आहे ना, आता नाही. सायंकाळ झालेली होती. भीष्माचार्य विश्रांती झाल्यानंतर प्रातःसमय आला. सकाळी 3 वाजता जागे झाले आणि ब्रह्मचिंतन करू लागले. प्रातस्मरामी, प्रातःकाळामध्ये स्मरण सुरू झालं. आणि तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा द्रौपदी मातेला भीष्माचार्यांच्या शिबिराच्या समोर घेऊन गेले. बाहेर थांबले आणि आतमध्ये द्रौपदीला सांगितलं, फक्त दर्शन करायचं, बोलायचं काही नाही. पण दर्शन करताना तुझ्या हातातल्या कंकणाचा आवाज मात्र झाला पाहिजे. चतुरात शिरोमणी.
बांगड्यांचा आवाज झाला पाहिजे म्हणे. आता बांगड्यांचा आवाज होण्यासाठी हातात बांगड्याही पाहिजे पाहिजे ना, तेवढ्या बांगड्या हल्लीच्या काळात अवघड आहे, तेवढ्या बांगड्याही पाहिजे. आपल्या सांस्कृतिक अलंकार परिधान करण्याकरता जेव्हा लज्जा वाटते तेव्हा संस्कृती रासाकडे प्रयत्न करत असते. आपल्या अलंकाराचा कधी लज्जा वाटू नये. आपली वेशभूषा, आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपल्या चालीरीती, जगात बाकीच्या धर्मांचा आदर्श घ्या ना, सोडत नाही बघा ते. आपल्यालाच कुठून ग्रहण लागलं काय माहिती. बांगड्या असाव्या लागतात हा स्त्रियांच्या हातात, ते आवाज होण्यासाठी. काय दुसरं वाक्य बोलायचं होतं का? नाही. हां, असे काहीच्या काही अर्थ काढून जाऊ नका. बांगड्या तेवढ्या असाव्या लागतात हातामध्ये. दर्शन घेतलं ना आवाज झाला. आता जसा अधिकारी आला तसा आशीर्वाद द्यावा लागतो. विद्यार्थी आला तर विद्वान झाला पाहिजे. एखादा रुग्ण आला तर आयुष्यमान भव आशीर्वाद द्यायचा. सौभाग्यवती नूतन लग्न झाली स्त्री आली तर अखंड सौभाग्यवती भव. पुत्राची कामना असेल तर पुत्रवती भव आशीर्वाद द्यावा लागतो. त्या कंकणाचा आवाज भीष्माचार्यांच्या कानावर पडला. डोळे नव्हते उघडले, पण डोळे न उघडता त्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. कारण का? बांगड्यांचा आवाज आला तर एखादी स्त्रीच असली पाहिजे ही, आणि ज्या तिच्या हातात कंकण आहे म्हणजे सौभाग्य संपन्न आहे, आणि तिचं सौभाग्य वाचलं पाहिजे ना. न आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी मातेने लगेच टाळी वाजवली. टाळीचा आवाज झाला की ते जागे झाले. म्हणे पितामह, आशीर्वाद देताना कधी कधी डोळे उघडून आशीर्वाद देत जा. पण काय झालं द्रौपदी? अहो माता, नेमका आशीर्वाद मी कोणता खरा मानावा? अखंड सौभाग्यवती भव हे खरं मानावं की काल सायंकाळी केलेली निष्पांडवी पृथ्वी करणार ही प्रतिज्ञा खरी मानावी? भीष्माचार्याने सांगितलं, मी एकच नाही प्रतिज्ञा केली ना, 2 केल्या होत्या. एक तर निष्पांडवी पृथ्वी करेल, नाहीतर हा भीष्म शरीराचा त्याग करेल. पण तुझ्या या शब्दाचं रक्षण करण्यासाठी मी माझ्या शरीराचाही त्याग करायला तयार आहे. जयाचेनी बोले. ज्या भीष्माचार्यांच्या बोलण्याने धर्म उपलक्षण आहे, धर्मराज, आणि परिणामी सगळे पांडव जगले. पण ते भीष्माचार्य म्हणले, द्रौपदी इतक्या सकाळी 3 वाजता तुला जाग आली? सकाळी जुन्या काळात द्रौपदी लवकरच सडा संमार्जन हे, पण इतक्या शिबिरामध्ये या ब्रह्मचिंतनाच्या प्रसंगाला तू आली का? तुला कोणी आणलं? मला तर असं वाटतं तू आली नाही आहे, तुला कोणीतरी इथं आणलं आहे. म्हणजे हो, आणलं आहे. कोणी आणलं? भगवान परमात्मा प्रगटच होते बाहेर थांबलेले. म्हणजे बरोबर आहे, हे सामान्य बुद्धीच्या पुरुषाचं हे काम नाही आहे, परमात्माच हे करू शकतो. चतुरातो शिरोमणी. कोणतं काम कोणाकडून कधी करून घ्यावं हे ज्याला कळतं त्याला चतुर म्हणतात. बघा, सगळे माणसं सगळ्या कामाचे नसतात. काही माणसं चटाया टाकण्याचे कामाचे असतात, काही वाढायचे. खरं म्हणजे एकही भाव वेगळा नाही आहे, आता गरज आहे आपल्याला म्हणून सांगतोय. काही माणसं स्वयंपाक करू शकतात, काही वाढू शकतात, काही उरलेल्या स्वयंपाकाची व्यवस्था लावू शकतात, आणि सगळ्यांना ते नियंत्रण करणारे काही योजक असतात, तर दुर्लभ असे सुद्धा असतात. काही माणसाला काही जमत नाही पण नियोजन खूप चांगलं लावतात बघा. सगळ्यांची योग्यता योग्य असते, पण देव असा आहे सगळ्यांकडून सगळं करून घेतो. चतुरातो शिरोमणी, असं चतुर आहे तो. जयाचेने बोले धर्म जिये. ज्यांच्या बोलण्यातून धर्म जगतो वाचतो. 2 अर्थ आपण घेतले. दिठी महासिद्धी ते विये. त्यांची दृष्टी महासिद्धीला विये नाम प्रसवते. देखे स्वर्ग सुखादी ये खेळ जयाचा. स्वर्ग सुख इत्यादी गोष्टी साधका. मी दिठी महासिद्धी ते विये ना, हा भाव मागं ठेवला आहे बरं, तुम्ही आज नाही सांगणार, तो आता तेवढा वेळ नाही आपल्याकडं. पण देखे स्वर्ग सुखादी ये खेळ जयाचा. या साधकाला सेवा केल्यानंतर स्वर्गसुखसुद्धा सहज प्राप्त ते करून देऊ शकतात. ही तर त्यांची क्रीडा आहे, हा त्यांचा खेळ आहे, कौशल्य आहे. याकरिता त्यांना कष्ट पडत नाही, सहज सांगून जातो. स्वर्ग प्राप्त करायचं असेल
तर पाठीमागे 100 यज्ञाचं पुण्य असावं लागतं. शतमक संपत्ती स्वर्गीची. स्वर्गातल्या सुखाला प्राप्त करायचं असेल तर पाठीमागे 100 यज्ञाचं पुण्य असावं लागतं. आणि महापुरुषांची सेवा केल्यानंतर एवढं मोठं पुण्य साधकाला प्राप्त होतं. जीवनमुक्ती विवेकामध्ये भाव आला याचा की महापुरुषाच्या हातून ब्रह्मज्ञान झाल्यानंतर कर्म घडतं प्रारब्धाने. त्या कर्मात कधी पुण्य निर्माण होतं, कधी पाप निर्माण होतं. हे लागतं कुणाला? महापुरुषाला तर काही लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. मग हे पाप पुण्य जातं तरी नेमकं कुठं? आणि त्याला काहीतरी मिळालं पाहिजे ना, नाहीतर मग त्या कर्माचा काही भाग होणार नाही. तर महापुरुषाची जी निंदा करतात, महापुरुषाच्या हातून घडलेलं पाप त्यांच्या खात्यावर जमा होतं. आणि जे महापुरुषांची सेवा करतात त्यांना महापुरुषाच्या हातून घडलेलं पुण्य लागतं. आणि ते पुण्य एवढं असतं की महापुरुषांनी नामस्मरण केलं, नाम घेता वाट चाली किंवा म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली. यज्ञ पावलागणित त्यांच्याकडून घडतो. मग 100 यज्ञ जर असेल तर स्वर्ग मिळतो. आणि महापुरुषाकडे अगणित पुण्य असल्यामुळे ज्या साधकाला त्यांची सेवा घडते त्या साधकाला स्वर्ग सुखादी प्रदान करणं हा तर त्यांचा खेळ आहे. त्यांना त्यासाठी काही कष्टही पडत नाही. इथपर्यंत आपण भाव सांगितला. दिठी महासिद्धी तेवी आणि विपाय जरी आठवला चित्ता, याचं आपल्याला काही चिंतन करायचं आहे. तो विचार आपण उद्या पाहू. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.